बंद करो गरीबों पे अत्याचार बंद करो. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये. आणि मी आज तुम्हाला माझा व्हिडिओ स्किप करू नका, खूपच महत्त्वाचं सांगणार आहे. विजय भवन मी आणि आज स्वच्छता, रूम मधील स्वच्छता कशी करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ हा खूपच मजेदार होणार आहे आजचा. खूपच पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला मजा पण येईल. आणि व्हिडिओ रूम कशी साफसफाई करायची तुम्हाला हे देखील सांगणार आहे आम्ही. घाण कशी होती ते देखील तुम्हाला दाखवणार आहे. रूम घाण कशी होती आहे, म्हणजे रूम मधले पोरं म्हणतात की मी घाण केलं नाही, मी घाण केलं नाही. मग रूम घाण कोण केली? विजय केला का एकटा? मग कोणी केली? एकट्याने केली का? नाही. मग आम्ही दाखवणार आहे तुम्हाला रूम कशी स्वच्छ करणार आहे आता. आणि पहिलं रूम मधला गोंधळ दाखवणार आहे, रूम कशी आहे ती दाखवणार आहे. पहिलं मित्रांनो बघू शकता किती खराब कचरा आहे हा बघा. म्हणजे खूपच रूम मधलं वातावरण पूर्ण बिघडलेलं आहे. बघा हे बघा, पूर्ण हे जिकडे तिकडे हे हेडफोन, हे गादी, तेल, हे उसूशी, हे बघा स्ट्रिंगच्या बाटल्या आहे. बघा ना, बोर्डावर कचरा आहे. खिडकीवर देखील कचरा आहे. हे बघू शकता तुम्ही, खूपच कचरा आहे. आम्ही 6 बोर राहता, 1 RK मध्ये राहता. पूर्ण 1 RK कचऱ्यानं भरलेला आहे. तुम्हाला सगळं दाखवणार आहे मी, सगळं म्हणजे सगळं दाखवणार आहे. फक्त व्हिडिओ स्किप करू नका. तुम्हाला प्रत्येक कोपरा दाखवणार आहे. तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. हे बघू शकता, इथं दप्तर वगैरे पडलेला आहे. एका मित्रानं कपडे भिजू घातले, कपडे धुवत नाही. हे बघा, हे कसलं खराब. हे बघा, किचन वट्टा आहे हा, पण याला काय बनवले बाबा. हे किती दिवसाचं जेवण आहे मला काहीच कळत नाही. हे बघा किती पसारा खराब आहे. तर तुम्हाला मी आत्ता रूम दाखवलो, पूर्ण खराब झालेले रूम. पूर्ण म्हणजे दररोजची बारी आहे आमची, त्या हिशोबाने आम्ही झाडतो का मागेच बाऱ्या येतात. तुम्ही बघू शकता. हे बघा, प्रत्येकाची बारी आहे, पण ह्या बारीनुसार कोणीच झाडत नाही. सगळे हरामखोर. एका मित्राची बारी मिस झाली, मग तेव्हापासून कोणीच रूम झाडून काढत नाही, पुसत नाही. पुसणं तर दूरच राहील हो, झाडून काढून कधी जात नाही. विजय, तू तुझ्या बारला झाडलास का नाही? मग हे बाऱ्या कोण लिहिले? बाहेर मिटलेली होती. मग तू का झाडला नाहीस? मी समोर झाडून घेतलं मी. म्हणजे प्रत्येक जण झाडलं पाहिजे, म्हणजे रूम व्यवस्थित राहील. कुणीच झाडत नाही इथं. कुणी म्हणजे सगळेजण नियमानुसार वागत नाही. नियमानुसार वागत नाहीत. हा विजय पण वागत नाही, कधी कधी वागतो, कधी वागत नाही. आता झाला बोललो की रूम आवरायचा आहे, तरी पण हा उठत नाही. म्हणजे किती गैरहायती आहे बघा ना. सर्व मुलं रूमवर आहे आज, आम्ही सर्वजण. पण आज रूम आवरायची म्हणला विषय निघाला, म्हणजे सगळेजण बाहेर पळून गेला. सगळे आल्याशिवाय आपण काय आवरायचं नाही. हा झोपला, एक बाथरूमला गेला, एक मोबाईल आणायला गेला, एक कंपनीतून यायचं आहे. म्हणजे पोरं पांगलेले, पोरं गोळा झाल्यावरच रूम आवरायचे. मिळून राहायचं. खूपच घाण झाल्या रूम. आणि आज आम्ही फायनली रूम आवरणार आहे. विजय, तू काय करणार आज काम सांग. मी रूम झाडून घेतो, माझे कपडे धुवून टाकतो. तुझे कपडे धुवून टाकतोस? आणि पुन्हा अजून काय साफसफाई, बस साफसफाई करतो, कचरा वगैरे टाकून. म्हणजे बघा, हा विजय फक्त काम करतोय, बाकी दुसरं कोणीच करत नाही, असं म्हणणं आहे ना तुझं? हो ना. हा, म्हणजे तुम्ही बघत असाल की हाच मुलगा फक्त व्यवस्थित काम करतो, बाकी कोणी करत नाही. हे आला अभिजित आला का? आपल्याला रूम आवरायची आता सध्या. तू सोबत आहेस ना आमच्या? खरं ना? बघतो की तुम्ही कसं झाडायला काय नाही. बघतो नाही, तू आमच्या सोबत आहेस ना झाडामध्ये. हा, मला हे पूर्ण कचरा वगैरे काढायचा आहे. रूम मधला कचरा काढायचा आहे, रूम मधले पोरं काढायचे काय. तर आमच्या सोबत आहेत ना लास्ट पर्यंत. तर तू काय करणार आहेस काम आज? जसं खूपच तुम्हाला आता मी व्हिडिओ दाखवलो रूम मधला, खूपच खराब झालेले रूम. आणि कसं माहिती आहे का, प्रत्येक जण प्रत्येकाच्या ड्युटीवर जातो, म्हणून आम्हाला टाइम भेटत नाही. कारण की कंपनीत 8 घंटे काम करून आम्हाला इथं रूमवर आल्यानंतर थोडंसं अंग वारं खाते, म्हणून थोडंसं आमच्याकडून चुका होत्यात. आम्ही टायमावर प्रत्येक गोष्ट करत नाही. मग आता आम्हाला फायनली रूम आवरायची आहे. आता आपला कामाला लागलाय फायनली कामाला लागलाय बाबा. हो का, आपला विजय भाऊ झाडू घेऊन गेलाय. मित्रानं मनावर घेतलाय, तस त्याची गादी तस त्यानं उचललाय. बघा, खूपच मेहनती आहे मित्र. हो जी आन बाहुबली. हा, निघाला. हा पण भाऊ उठला आहे, स्वतःची गादी उचलत आहे. बघा मंडळी, मी काम करणार म्हणजे का विषय का? मला काम करावंच लागते. प्रेमानं उठला आहे. मला स्वच्छता आवडते. हे मला भाऊ उठला स्वच्छता आहे. आवडते. जिओ रे बाहुबली. मनावर घेतले. आता विजाच काय उचलत नाही. हे विजा, काय घेतलास तू तुझ्या हातात? हो का, फायनली. बघा, हे रूम मधला कचरा वगैरे हे बघा ना. बघा, मी झाडणार आहे सगळं आता, तुम्ही बघू शकता.
का अभिजित झाडणार आहे काय माहिती नाही, त्याला विचारून बघतो. ए, अभ्या, कोण झाडणार एवढं? संभाजी पवार. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता सध्याच मी गादी बाहेर नेली, म्हणजे सर्वजण सगळे मिळून आम्ही काम करत आहे आणि असं घेतले मी माझ्या हाताला ग्लोव्ह लावून हे करत आहे. बघा आता तुम्ही बघू शकता. वरचं पण बघून घ्या बघा किती घाण आहे ते वरचं पण. हो का बघा वरचं. मित्रांनो कुठं बी चिकट राहिलं ना कपडा वला करायचा आणि पुसायचं, म्हणजे कसं एकदम 1-2 मिनिटात सगळे निघून जाते. मी आता बघा कसं कपडा वला करून हे करतो, तुम्हाला दाखवतो. गरम पाणी घे भाई, गरम पाणी केले. संभाळ कपडा मारू नको. असं कपडा वल्ला केला ना एकदम मस्त निघून जाते. हे बघा संभाळ कपडा नको मारू. कलर पोर आहे आपण. इथं हे पिलेलं आहे, आवडत नाहीस काही. आम्ही रूम आवरतोय तो हा मधून मधून डुलक्या मारतोय आणि साईडला येतोय, थांबतोय, म्हणजे कामचोरपणा करतोय. बोलतय आणि 2 मिनिटापुरतं करते पुन्हा बाहेर जाते. बाहेर जात नाही. पुन्हा बघा, बाहेर मध्ये आवाज भावांनो, सगळं तुम्हाला करा. खरं सांगायचं म्हटलं तर स्वच्छताची लई मोहीम राखतो मी. मोहीम राखतो. नरेंद्र मोदीला इशारा माझ्याबद्दल काय ते भावाकडे 20 ड्रेस आहेत. 20 dress आहेत. 20 ड्रेस सुद्धा धुवायला आहेत. तर बघू शकता भावानं खूपच मनावर घेतले. महिन्याची पोरगा आहे. मित्रांनो स्वच्छ राहिलं पाहिजे. स्वच्छ राहिलं पाहिजे म्हणजे आपली रूम आपण स्वच्छ केलं पाहिजे. तुम्ही रूम मध्ये राहता, रूम मध्ये तुम्ही झोपता, राहता, खाता आणि तुम्ही तुमची स्वच्छता केली पाहिजे. आमच्या रूम मधले असे बरेच पोरं आहेत आळसपणा करतात. बरेच असे बरेच अशी पोरं आहेत हा. मी नाव नाही घेणार प्रत्येकाचं, पण बरेच अशी पोरं आहेत हा. खूपच आळसपणा करतात, असं कडला थांबतात. पण मी बघा बरं खंबीरपणे झाडू घेऊन उभा आहे, कारण की मला घाण राहायला आवडत नाही. मित्रांनो तुम्ही बघत असाल ह्या व्हिडिओ मध्ये सगळ्यात जास्त काम मीच करतोय. तुम्हाला पूर्ण आता व्हिडिओ मध्ये एकच आहे फक्त. ए नीट घे संभा पटपट. हो बाबा. उगर येईल काढायच्या नादात हे करू नको. हे आणि काय झालं? काही बी नाही घे, घे, व्यवस्थित घे. ती स्टिंग आहे ती स्टिंग. टोपी कोणाची आहे? जाऊ दे चल. तर मित्रांनो बघू शकता खूपच म्हणजे 2 रूम इथून आवरून आता इथं लागलो. इकडलं भाग आणि इकडलं भाग मध्ये तुम्ही फरक बघू शकता. खूपच म्हणजे एकदम स्वच्छ केलेलं आहे मी. आता बघा अजून करतोय. खूप घाण केली सुधीरानं रूम. ए नीट झाडते कचरा पाठीमागे बघ पायाखाली. सगळं लागतो मित्रा. ते कचरा भरून टाक पटकन. गरीबावर अत्याचार. बंद करो, बंद करो, गरीबों पे अत्याचार बंद करो, पहिले झाडून घे. बंद करो, बंद करो, गरीबों पे अत्याचार बंद करो. कचरा बघ बे हो. खूपच कचरा झाला. पण झाडून घेत नाही ते बरोबर. ए तू टाक. तर या प्रकारे तुम्ही बघू शकता अख्खी रूम झाडली वगैरे एवढा कचरा निघालाय. म्हणजे विचार करा तुम्ही की रूम मधले पोरं किती खराब राहत असतील. मीच एकटा असा आहे की पूर्ण रूम वगैरे व्यवस्थित करतो. आता हे बघा कचरा तुम्ही बघू शकता, एवढा मोठा कचरा आहे इथं. आताच झाडले तुमच्या समोर आणि खूपच फायनली झाडून कचरा भरणं चालू आहे. आता आम्ही मस्त कचरा भरत आहे. फाटके बिटके कपडे सगळे भरा. सगळं भरणार आहे मी, सगळं हा ते वाटल्या. अंडरवेल बनेली, चड्ड्या अंडरवेल बनेली, सगळं काही सगळं भरणार. व्यवस्थित भरून घेते नाव तुला आता सांगू गेलो. तर बघू शकता खूपच वास मारतोय, म्हणून मी हातामध्ये हँड ग्लोव्ह ठेवले. खूपच खराब आहे, कारण की मला असं वाटतं या कचऱ्यात राजा हागायचा नुसते कुरकुरेचे पुढे कुरकुरे हेच खाऊन फोटो बनले छान आजपर्यंत कधी बनले. नाही खाल्लं नाही मी आजपर्यंत. हे बघा. ए, अर्धं ते खाय. चाकू चालला कचऱ्यात. काय घातला की मध्ये आता. असं करू नको. पिंढरा नाही काढला पण मला. पिंढरा नाही बनवला पण. बघा भावांनो तुम्हाला दाखवण्यासाठी यानं कधीच रूमला हात लावला नाही माहितीये का. आज करून टाकलं मी. आज तुम्हाला दाखवायचे म्हणून पार कचरा सहित उचलायला भांडे बिघडत झाले यामध्ये. बाहेर जाऊन बसतोय बाहेर. स्वच्छता अभियान चालू झालेलं आहे अशाच प्रकारे. कामाचा माणूस. सुधीर माणूस. कचरा आता बाहेर ठेवून तिथे आतमध्ये. खरंच रोज व्हिडिओ थांबवा. अकेला सो के बराबर है ये बंदा. अकेला सो के बराबर. अकेला सो के बराबर है ये बंदा. एकटं करतं एकटं. कधीच कामाला भीत नाही, कधीच नाही. ओव्हर टाइम मारते, पोटर मारते, काम करते, फरशी पुसते. खूपच मेहनती पोरग आहे हा. कष्टाळू आहे. दमाने घे भाऊ, दमाने घे. ते पाणी
तर मित्रांनो कधी बी हा रूम मधला कोपरा राहते ना, कोपऱ्याला असं उकरून काढायचं कचरा, हे असं बोल की म्हणजे पूर्ण कचरा निघून जाते रूमवर आहे का? असा. तर फायनली सगळे रूम आवरून आम्ही आता मस्त बाहेर थांबलोय, कारण की मध्ये रूम सुकत आहे. पुसले ना, हार्पिक वगैरे लावून सगळं पुसलोय. तिकडे पण कर. हा विजय इथं बसलाय आणि मी इथं आहे. रूम मस्तपैकी सुकत आहे. आता सुकल्यानंतर आम्ही रूममध्ये जाणार आणि आमचं काय जे सामान आहे ते मध्ये शिफ्ट करणार.